तर बऱ्याच दिवसांपासून मला एक गोष्ट जाणवते की माझ्या रोजच्या आयुष्यात मी खूप जास्त केमिकल्सला स्वतःच्या संपर्कात येऊन देते. मग ते शॅम्पू असेल, कंडिशनर असेल, मेकअप असेल, कपडे धुण्याचा डिटर्जंटपासून ते परफ्यूमपासून लादी पुसण्याचं जे काही लिक्विड आपण वापरतो, त्या सगळ्यात केमिकल्स असतात, हार्श केमिकल्स असतात. आणि खरं तर मला आधी वाटायचं की जे प्रोडक्ट्स आहेत ते माणूसच वापरणार आहे. मग कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही कंपनी माणसांनाच हानिकारक असलेले केमिकल्स का बरं बनवेल? पण मी चुकीची होते. हे जग कदाचित जितकं सुंदर असायला हवं तितकं चांगलं ते नाही आहे. पण मग मी निर्णय घेतला की मी पूर्णपणे केमिकल्स तर बंद नाही करू शकत किंवा अगदी पूर्णपणे प्लास्टिक आपण बंद नाही करू शकत. तो अट्टहास धरणं कदाचित या काळात चुकीचं ठरू शकेल. तर मग या सगळ्या केमिकल्सपासून शक्य तितकं दूर जाण्यासाठी मी काही पर्याय शोधले आहेत. तर मग मी विचार केला की ते सगळे पर्याय मी तुमच्यासोबत शेअर करीन. त्यामुळे मी बॅक टू बेसिक्स विथ रुचा या नावाची सिरीज सुरू करत आहे. हे सगळे व्हिडिओज जे आहेत ते नॉन स्पॉन्सर्ड असणार आहेत, जेन्युइन रिव्ह्यूज असणार आहेत तुमच्यासाठी. तर मग पुन्हा भेटूया बॅक टू बेसिक्स विथ रुचाच्या पुढच्या भागांमध्ये.